विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। विश्व 24 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आलेगाव बुद्रुकच्या उपसरपंचपदी शोभा हनुमंत शेलार यांची बिनविरोध निवड। ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव तर फटाक्यांची आतिषबाजी। गेल्या 2 वर्षात सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील आलेगाव बुद्रुक या गावातील ग्रामपंचायत निवडणूक पार पडली आहे। 9 सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत 2 पॅनल अमोरासमोर निवडणुकीच्या रिंगणात होते। त्यापैकी भैरवनाथ ग्रामविकास पॅनलने पैकीच्या पैकी म्हणजे 9च्या 9 सदस्य निवडून आणून चमत्कार घडविला। भैरवनाथ ग्रामविकास पॅनलचे पॅनल प्रमुख पंढरीकाका चंदनकर, भरतप्पा चंदनकर व विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सचिन देशमुख हे होते। जरी सरपंचपद हे सदस्यांमधून असले तरी ग्रामपंचायतीचा अनुभव सर्व सदस्यांच्या पाठीशी असणे गरजेचे आहे। त्यासाठी सर्वांना संधी मिळाली पाहिजे हा हेतू त्यांना प्रत्येक सदस्यांना कमी कालावधीत मिळाला तर काही हरकत नाही हा हेतू डोळ्यासमोर ठेवून आज 30 जानेवारी रोजी निवडून आलेल्या सदस्यांपैकी सौ शोभा हनुमंत शेलार यांची आलेगाव बुद्रुक ग्रामपंचायत उपसरपंचपदी निवड करण्यात आली आहे। या निवडणुकीसाठी सर्व सदस्य व सरपंच सौ सोनाली लक्ष्मण कवडे उपस्थित होत्या। त्याचबरोबर ग्रामस्थही मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। तसेच ग्रामसेवक BR लोकरे उपस्थित होते। नूतन उपसरपंच यांचे ग्रामस्थ सदस्य व पंचक्रोशीतील नागरिकांनी जल्लोषामध्ये स्वागत केले व त्यांना पुढील कालावधीसाठी भरभरून शुभेच्छाही यावेळी देण्यात आल्या। विश्व 24 न्यूज करिता प्रतिनिधी अतुल सोनकांबळे। विश्व 24 न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। माझे नाव शोभा हनुमंत शेलार। तर आम्ही असाच ग्रामपंचायतचा विकास चालू। मी सोनाली लक्ष्मण कवडे आलेगावची सरपंच आहे आणि आम्ही डेप्युटी सरपंच आणि ग्रामसेवक लोकरे भाऊसाहेब मिळून आम्ही गावाचा विकास करत आहोत आणि यापुढेही असेच करणार आहोत। यासाठी आम्हाला आमच्या बॉडीची पूर्ण साथ आहे। आज आलेगावमध्ये नाही तर नवीन डेप्युटी सरपंच यांची निवड सर्व ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक आणि ग्रामस्थ सर्व मान्यवर। आज निवड श्री शोभा हनुमंत शेलार यांची बिनविरोध निवड झालेली आहे। तरी त्याबद्दल ग्रामस्थाच्या वतीनं सहर्ष स्वागत। आणि भविष्यात सरपंचाची आणि उपसरपंचाची काय जबाबदारी असते, गावातील काय समस्या असतात ह्याच्यावर बऱ्यापैकी लक्ष देणे, पाण्याचा प्रश्न असेल तो मांडणे, पाणी नसेल त्या ठिकाणी काय व्यवस्था करायची त्याचा विचार करणे, अशा पद्धतीचं ग्रामपंचायत आणि सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक आणि सर्व बॉडी यांनी नेहमी पुढाकार घ्यायचा असतो। गावामध्ये अनेक पद्धतीची कामं इथून पुढं पाठीमागे आपण केलेले आहेत। CCTV बसवलेले आहेत, गटारी केलेले आहेत, कचराकुंडे आणलेले आहेत, वृक्ष लागवड केलेले आहे, पेवर ब्लॉक केलेला आहे, पाण्याचं टाकीचं त्या ठिकाणी काम झालेलं आहे, सौर त्या ठिकाणी CCTV सुसज्ज अशा पद्धतीचं ग्रामपंचायत इमारत आणि सर्व ग्रामस्थ या पद्धतीनं आपल्याला भरभरून साथ या ठिकाणी देतात। वाडी वस्तीवर लाईटची व्यवस्था केलेली आहे, बसण्यासाठी चौकात आणि पूर्ण वस्तीवर बाकड्याची व्यवस्था बसण्याची सर्व ग्रामस्थाची केलेली आहे। आरोचं पाणी बऱ्यापैकी फिल्टर करून सर्व ग्रामस्थांना देण्यात येत असून भविष्य काळात आपल्याला पिठाची गिरणीसारख्या वस्तू, अन्य सभामंडपाचं आता आपल्याला पांडुरंगाचं काम चालू आहे। त्या ठिकाणी पाईपलाईनद्वारे प्रत्येक घरी कनेक्शन अशा पद्धतीचा ग्रामपंचायतचा मानस आहे। भविष्य काळात ह्या ग्रामपंचायत कार्यालयावर आणखी दुसरा एक हॉल चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी आपण काम करून घेतोय आणि सर्व ग्रामस्थाचं अशा पद्धतीनं सहकार्य राहतंय, बॉडीचं सहकार्य असतंय, बॉडीमध्ये कुठेही मतभेद नाहीत आणि अशा पद्धतीचा गावाचा विकास एक चांगल्या पद्धतीनं
कोंढार भागातून नाही टिंबुर्णी गटातून आपल्या गावाचा विकास बऱ्यापैकी या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा आपण नेहमीच करत आलेलो आहे, भविष्यातही करू. सर्व मंदिरं, स्मशानभूमी या ठिकाणी सर्व रस्ते, लाईट याची सर्व सोयी सर्व ग्रामस्थाच्या वतीनं बॉडी आणि ग्रामसेवक यांच्या मार्गदर्शनाखाली आपण नेहमीच अशा पद्धतीची वाटचाल करू. भविष्यात आणखी जो प्रश्न आहे, अनेक लोकांचा प्रश्न आहे, तोही या ठिकाणी सोडवण्याचा आम्ही सदैव प्रयत्न करू. धन्यवाद. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.